महादेवी हत्तीनीला वनतारा येथे हलवल्यानंतर सुरू झालेल्या जनाक्रोशाच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। अवघ्या 48 तासात तब्बल 2,04,421 नागरिकांनी महादेवीच्या परतीसाठी सहमती नोंदवली। या स्वाक्षरी अर्जाचे पूजन नांदणी जैन मठात महास्वामींच्या हस्ते करण्यात आले व हे अर्ज आज आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पोस्टात जमा करण्यात आले। हे सर्व अर्ज महामहिम राष्ट्रपतींच्यापर्यंत पोहोचवून लोकांच्या भावना पोहोचवणे हा उद्देश असल्याचं आमदार सतेज पाटील म्हणाले। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी महादेवीच्या परतीसाठीचा हा संघर्ष राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्यात येणार असून जनतेचा आवाज अधिक प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच। त्यानंतर आम्ही देशामध्ये एक गूगल फॉर्म व्हायरल केला आणि 48 तासामध्ये 2,04,421 लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे। आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंटआउट काढले, ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहिम राष्ट्रपतींच्याकडे पाठवायचं काम करतोय। आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढावा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।